शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना। तर हे बघा, ह्या 2 चिमण्या आहेत जसं ह्यांनी केलेलं आहे अंगूरच्या झाडावर छोटंसं घर, आणि ते पिल्लं देण्यासाठी जे घर आहे ते केलेलं आहे। आणि हे घर याच्या इथं दोरीवर असतात आणि खिडकीवर बसतात। आणि आज आहे सकाळी नॉनव्हेजची तयारी, कारण मुलाला जायचं आहे हैदराबादला, त्याच्यामुळे करीत आहे बिर्याणी। बिर्याणीची तयारी जी आहे ते भरपूर करावं लागते। तर मिस्टरांनी भाजी आणून दिलेली आहे, तर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आधी तर कुकरमध्ये लावणार आहे। जसं की हळद मीठ लावून पाणी वगैरे काही टाकत नाही मी, त्याचंच पाणी भरपूर सुटतं। आणि आता इथं मसाला पण वाटून घ्यायले, जसं काही कांदा अद्रक लसूण ते सगळं सगळंच भाजून घ्यायचं। आणि सगळं जे आहे ते ग्रेव्हीमध्ये टाकलं की मस्त ग्रेव्ही जी आहे आपली छान होती। टमाटे बी स्वच्छ धुवून घेतलं, कारण त्याच्यातला जे आंबटपणा आहे ते कमी प्रमाणात होतं। धुवून घेतल्यानं सगळं बी जे आहे ते साईडला निघतं। तर चला, तेल पण माझं बॉटलमधलं संपलं होतं, तर आधी तर तेल काढून घेतलं। स्वयंपाकाची सगळी तयारी आधी करून घ्यावं लागते, तेव्हा स्वयंपाक जे आहे आपला फास्ट होतं। तर चला, म्हणजे टोमॅटो पण भाजलेले आहेत, खोबरं पण आणि थोडेसे तीळ मी ह्याच्यामध्ये ॲड केलेत, कारण आपली थोडीशी टेस्ट जे आहे ते खूप छान येते। आणि आता इथं जे आहे ते बिर्याणीची तयारी करून घेत असते ना। अर्ध जे आहे ते जायफळ पण टाकणार आहे, जसं की लवंगा करणफूल दालचिनी आणि थोडंसं शहाजिरू आणि इलायची पण घेतलेली आहे। आणि एवढं साहित्य जे असते मी बिर्याणीमध्ये टाकत असते। तर चला, सगळं जे वाटाघाटा झालेला आहे माझा, आता जे आहे ते मी बिर्याणीला फोडणी देत आहे। जसं की भात पण शिजून घेतलेला आहे आणि आता टाकलेलं आहे तेल, आणि त्याच्यामध्ये जे वाटून घेतलेली आहे मी ग्रेव्ही, जसं त्याच्यामध्ये ते अद्रक लसूण सगळं ॲड केलेलं आहे। आता चांगली तेलामध्ये आपली ग्रेव्ही जी आहे ती शिजू द्यायची, ज्याच्याने त्याला कलर बी खूप छान येतो आणि ते कच्चा वास असतो मसाल्याचा ते पण नाहीसा होतो। त्याच्यामुळे बारीक गॅसवर छान होऊ द्यायची। आणि आता त्याच्यामध्ये टाकलेलं मी खोबरं आणि जे तीळ दोन्ही मिक्स करून वाटलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे। आणि आता चांगलं मस्त तेलामध्ये थोडंसं परतिलं की त्याच्यामध्ये जे आहे लाल तिखट आपली कसुरी मेथी असं भरपूर, आणि पुन्हा बिर्याणी मसाला हे सगळं ॲड करणार आहे। मेन जे इन्ग्रेडियंट्स आहे जसं की बिर्याणीचं हे दही आणि कसुरी मेथी हे सगळं मी टाकून मस्त आपला मसाला जे आहे, आणि थोडं शिजताना आपण भाजीमध्ये मी हळद टाकत असते, थोडीशी अशी फोडणीला टाकत असते, कारण कलर खूप छान येतो। आणि बिर्याणी मसाला जे आहे ते पण टाकून दिलेला आहे, आणि दही टाकून आता सगळी भाजी टाकून मस्त आपलं जे आहे तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। चला, आता कसुरी मेथी जी आहे मी वरून टाकलेली आहे, आणि कोथिंबीर पण आहे ती मी पुन्हा वरून टाकणार आहे, कारण बिर्याणी झाल्यावर त्याच्यावर पुन्हा टाकणार आहे, कारण भाजीमध्ये टाकलेली आहे मी मसाल्यामध्ये वाटताना। आणि चला, आता जे आहे शिजून घेतलेली भाजी जी आहे मटण आपलं ते त्याच्यामध्ये टाकणार आहे। आणि घरची बिर्याणी जसं की आपण मसाले ते सगळे मापामध्ये टाकतो, त्याच्याने ॲसिडिटी पण होत नाही जास्त। बाहेरच्या हॉटेलमधलं आणा तुम्ही, आपण जसं घरचं जेवढं खातो तेवढं बिलकुलही जात नाही, कारण भरपूर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला असतं, कारण की वास ते सुगंध चांगली यावं म्हणून। आणि आपण जे आहे ते आपल्या प्रमाणे टाकतो, त्याच्यामुळं माझ्या मुलाला घरची जे आहे बाहेरले आणून खाय म्हणलं तरी खात नाही, त्यानं घरीच कर म्हणतो। त्याच्यामुळं खूप सकाळी आज गडबड होती स्वयंपाकाची। तर चला, आता इथं बिर्याणी पण झालेली आहे माझ्या एक, आणि जे बारीक तांदूळ असतं त्याचीच केलेली आहे आज। बासमती तांदूळ काय आणणं झालं नाही, कारण ते बाहेर निघून गेला होता आणि ते म्हणलं आज बारीक तांदूळ, घरी ते बीपीटी तांदूळ नाही आणत म्हणलं, आज बासमती तांदूळाचंच कर म्हणून म्हणला। तर चला, आज बीपीटी तांदळाची केलेली बिर्याणी खूप सुपर अशी झालेली। घरचा आहे तांदूळ काय हलका नाही काय नाही, 50 रुपये किलोचा असतो। तर चला, आता झालेली म्हणजे बिर्याणी, आता त्याला दम मारायला ठेवायचं आहे। जसं की फ्रूट कलर पहिल्यांदा टाकणार आहे, आणि थोडीशी कोथिंबीर जी आहे ते वरून टाकणार आहे, कारण कांदा जास्त आमच्या इथं कोणी खात नाही, कारण भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये भरपूर कांदा टाकलेला असतो, त्याच्यामुळे वरून काही मी डेकोरेशनला वगैरे कांदा टाकीत नाही। तर चला, आता ह्याला झालेलं आहे म्हणजे सगळं डेकोरेशन, वरून दम मारून घेणार आहे। आणि चला, मस्त अशा प्रकारे झालेली माझी बिर्याणी, आणि खूप छान अशी बिर्याणी झाली होती। आणि अचानक आलं होतं निमंत्रण। मिस्टर कसं जायच्या आधी अचानकच कधी पण सांगतात, त्यांना सही पण राहत नाही काही नाही, त्याच्यामुळं आज जायचं होतं। जसं की त्यांच्या मित्राच्या गॅरेजचं इनॉग्रेशन होतं, जसं की ते फौजमध्ये होता, आणि आता रिटायर्ड होऊन आल्यावर त्यांनी भरपूर असं मोठं गॅरेज टाकलेलं आहे, तर तिथं आम्हाला निमंत्रण आलेलं होतं। जेवण खावण घरचं झालं, पण जाऊन येणं हे महत्त्वाचं असतं आपल्याला, जसं मानानं बोलविलं। आणि मला साडीला पिको फॉल पण भरपूर करायच्या होत्या, कारण खूप दिवसापासून जे आहे कमिशनर बसणंच होईना, त्याच्यामुळे तेल टाकून ठेवलं की मिशन छान चलती,
म्हणून जायच्या आधी तेल टाकून ठुलं. आणि आता मी होणार आहे तयार, कारण जाऊन यावं लागतं. जेवण करू की न करू पण जाऊन गिफ्ट देऊन यायचं आहे. आणि तेल टाकून ठुलं ना की खूप दिवसाची मिशन बंद पण असली तर छान चालते. तर चला, भरपूर असे गुलाबाचे फुलं आलेत. तर 2 फुलं तोडलेले आहेत आता डोक्याला लावायला मी. आणि फुलं लावले की छान दिसते आपली येणीला. तेल लावले फुलं की मस्त दिसतात. तर चला, आता अशी झालेली मी पिंक साडी गोल्डन कलरचं ब्लाऊज घालून. आणि मिस्टर जे आहे ते गिफ्ट घेऊन यायलेत. आता झालेली तयार. चला, आता जायचं आहे. आणि भरपूर असं ऊन आहे. आणि मिस्टरांनी गिफ्ट पण येताना तिकडूनच पॅक करून आणलं होतं. आणि आमची जे कोंबडी आहे ते नालीमध्ये गेली होती, तर मिस्टर पिल्लू उचलून वर टाकीत आहेत. आणि ती मारण्यासाठी तिचा गर्दा जे चालू केलं वाटायला पिल्लू घेऊन जातात की काय की, म्हणून ती जी आहे तिचा गर्दा चालू. तर गायब असतात, तर भरपूर शेण पण दारामध्ये पडतं. तर चला, आता निघलेला आहोत जायला कार्यक्रमाला. आणि कार्यक्रमावरून येताना बघा तुम्ही किती लय असं ऊन पडलेलं ना, भरपूर असं ऊन आहे आज. जसं काय आपलं उन्हाळा अजून चालूच आहे, पण पाऊस पण तेवढाच आहे आणि ऊन पण असं तेवढंच आहे. जसं की वाटायले की उन्हाळाच चालू आहे म्हणून. आणि चला, अजून भरपूर वर सामान पण आहे टेरिसवर, पण जाऊन येणं पण जरुरी होतं. तर चला, आता निघलेलं आहोत कार्यक्रमाला. येताना गेलो होतो पुन्हा मग भांड्याच्या दुकानावर. जसं की मला कढई घ्यायची होती. मिस्टर म्हणले की चहा बनवायचं बघून पण घे म्हणून म्हणले छोटंसं. तर त्याच्यासगळं एका सगळं 2 भांडे पण घेतली. येता येता एक जे काम होतं ते आगायचं ते पण झालं. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये सगळं एवढंच. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही घेतली लोखंडाची कढई, कारण स्वयंपाकाला चांगली असते म्हणून आजकाल लोखंडाच्या कढईमध्ये स्वयंपाक करून खा म्हणून असं सांगायले.